पाठ्य क्रमांक 8 वाचाल तर वाचाल. प्रस्तावना. अवांतर वाचनाने माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. राष्ट्राला महान थोर व्यक्ती मिळतात. अशीच महानता असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचनप्रेम कसे होते, ते पुस्तकावर कसे जीवापाड प्रेम करत होते, ते ह्या पाठात सांगितले आहे. स्वकष्टाने, स्वतःच्या बुद्धिमत्तेने व कर्तृत्वाने संपादन केलेली प्रचंड शक्ती म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. आपल्या एका आयुष्यात एवढी किमया करणारी, सर्वसामान्य लोकांमधील स्वाभिमान जागा करून त्यांना लढ्यासाठी उद्युक्त करणारी व्यक्ती असेही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्याविषयी सांगता येईल. विद्वत्तेने, कर्तृत्वाने आणि जागतिक कीर्तीचे विद्वान भारतरत्न डॉक्टर आंबेडकर बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांचे ग्रंथप्रेम आणि वाचन व्यासंगाविषयी काही माहिती जाणून घेऊया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची प्रचंड आवड होती. केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वश्रेष्ठ वाचकांपैकी ते एक होते. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. काही व्यक्ती असे असतात की त्यांची तुलना इतरांची होऊ शकत नाही. अगदी तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना इतरांशी होऊ शकत नाही. इंग्लंडमध्ये शिकत असताना तेथील ब्रिटिश म्युझियममध्ये वाचनासाठी ते जात असत. तिथे दुपारी काहीही न खाता ते 12-12 तास वाचन करीत असत. केवढा हा कष्टाळू व निश्चयी स्वभाव. पोटाची भूक मारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारे ज्ञानाची भूक भागवली. वडील कबीरपंथी असल्याने त्यांच्या तत्वज्ञानाचा व वाचनाचा त्या बालमनावर खूप खोल परिणाम झाला आणि त्यांना वाचनाची सवय योग्य वेळी लागली. मात्र केळुस्कर गुरुजींमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विस्तृत वाचनाला बळ मिळाले. असा हा वाचन व्यासंग त्यांनी पुढे आयुष्यभर जोपासला. मुंबईत चाळीमध्ये राहत असताना घरात अपुरी जागा असल्यामुळे ते आपला बराच वेळ वाचनात घालवीत असत. वाचन करीत असताना चाळीतील गोंगाट आणि आजूबाजूच्या परिस्थितीची त्यांना जाणीव होत नसे. संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, गौतम बुद्ध यांच्या चरित्राने ते भारावले. परदेशात शिकत असताना पैशाअभावी ते पुस्तक खरेदी करू शकत नसल्याने संध्याकाळी ग्रंथालयात बसून ते पुस्तके वाचून काढत. त्यामुळे त्यांनी कित्येक दिवस आपले रात्रीचे जेवण सोडून पुस्तके खरेदी करण्याकरता पैसे वाचवले. जेवणासाठी लागणारा वेळ संध्याकाळी ग्रंथालयात वाचनासाठी दिल्याने त्यांनी वेळेचा सदुपयोग केला. परदेशातून परत येताना बरीच पुस्तके त्यांनी दुसऱ्या जहाजातून पाठविली. पण दुर्दैवाने ते जहाज जर्मन पाणबुड्यांनी बुडवले. त्यावेळी त्यांना अपार दुःख झाले. स्वतःच्या घरात त्यांनी 50,000पेक्षाही जास्त पुस्तकांचा संग्रह करून राजगृह हे त्यांचे ग्रंथालय सजविले. बालपणी मातृवियोग, पुढे पितृवियोग, अस्पृश्य म्हणून समाजाकडून झालेली त्यांची अवहेलना या सर्व दुःखांवर फुंकर घालण्याचे काम पुस्तकांनी केले होते. पुस्तकांच्या वाचनातून त्यांचा भावनिक विकास झाला. म्हणूनच दलित समाजाची होणारी उपेक्षा पाहून त्यांचे मन कळवळले. वाचनातून त्यांचा बौद्धिक विकास झाला. त्यांनी MA, PhD, DSc, D.Litt, LLB यासारख्या अनेक पदव्या घेतल्या. डॉक्टर बाबासाहेब लेखन, वाचक आणि वक्ता होते. वाचनाने त्यांचा मानसिक विकास झाला. म्हणूनच अत्यंत वाईट परिस्थितीतही ते खंबीर होते. वाचनाने त्यांचा कृतीयुक्त विकास घडवला. म्हणूनच त्यांनी नोकरी सांभाळून दलितांच्याच नव्हे तर सर्वांच्या शिक्षणासाठी व उद्धारासाठी प्रचंड कार्य केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उल्लेखनीय कार्य म्हणजे भारताचे संविधान लेखन. केवळ वाचनामुळेच त्यांचा भावनिक, मानसिक, बौद्धिक, कार्यात्मक विकास झाला. या एकत्रित झालेल्या विकासानेच व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास होतो व व्यक्ती थोर या पदाला पोहोचते. आचार्य अत्रे
राजगृह या घराविषयी त्यांच्या नियतकालिकात लिहितात. आंबेडकर घरात नव्हे तर ग्रंथालयात राहतात. पुस्तकांच्या गराडात राहणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा व्यक्ती संपूर्ण जगात शोधून सुद्धा सापडणार नाही. मित्रांनो, आज देशात परिस्थिती अशी आहे की 4 समाजसेवक, संत, आदर्श नेता, देशभक्त यांची नावे आम्हाला सांगताना विचार करावा लागतो. या थोर पुरुषांच्या मालिकेला पूर्णविराम तर लागला नाही ना? पुनश्च थोर पुरुषांचा जाज्वल्य इतिहास निर्माण करायचा असेल तर वाचाल तर वाचाल, वाचाल तर महान बनाल, महान बनून देश राखाल, नव्या पिढीस सोनेरी इतिहास बहाल कराल. शब्दार्थ: महान, थोर, ग्रेट. किमया, जादू, मॅजिक. जाज्वल्य, तेजस्वी, फायरी. खंबीर, भक्कम, स्ट्रॉंग. पाणबुडी, पाण्याखालून प्रवास करणारी नौका. सबमरीन. अस्पृश्य, अंत्यज, अनटचेबल. उपेक्षा, अवहेलना, इग्नोर. कळवळणे, बेचैन होणे. कंपॅशन, वियोग, विरह, सेपरेशन. दुर्दैव, दुर्भाग्य, बॅड लक.